तर मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. तशी चिन्ह दिसतायत, कारण अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी अमित शहांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलंय. अमित शहांनी सुद्धा ते निमंत्रण स्वीकारलंय. त्यामुळे अमित शहा सुनील तटकरेंच्या सुतारवाडीतल्या निवासस्थानी जाणार आहेत आणि स्नेहभोजनाच्या वेळी सुनील तटकरे आपल्या लेकीच्या पालकमंत्रीपदासाठी अमित शहा यांच्याकडे शब्द टाकणार का, किंवा सुनील तटकरे यांनी पालकमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर अमित शहा त्याला हिरवा कंदील दाखवणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत. अभिजित, ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली आणि आज अमित शहा हे सुनील तटकरेंच्या घरी सुद्धा स्नेहभोजनासाठी असणार आहेत. या सगळ्याबद्दल काय माहिती? श्वेता, जसं तुम्ही सांगताय की अमित शहांचा आज रायगड दौरा आहे आणि काल रात्री उशिरा ते महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत. पुणे विमानतळावर दाखल होतात मुख्यमंत्री असतील किंवा इतर भाजपचे नेते असतील, त्यांनी अमित शहांचं स्वागत केलेलं आहे महाराष्ट्रात. आणि 10 वाजता अमित शहा पुण्यातून रायगडच्या दिशेने रवाना होणार आहेत. पण तत्पूर्वी चर्चा रंगली आहे ती काल रात्री उशिरा ज्या हॉटेलमध्ये अमित शहा मुक्कामी होते त्या हॉटेलमधल्या एका बैठकीची, एका भेटीची. आणि ती भेट आणि ती बैठक म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये झालेली अर्धा ते पाऊण तासाची चर्चा आहे. खरं तर महाराष्ट्रातील 2 पालकमंत्र्यांपदाचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून सुटलेला नाहीये. एक म्हणजे राष्ट्रवादी, एक म्हणजे नाशिक आणि दुसरं म्हणजे रायगड. आता रायगडच्या दौऱ्यावरती आज अमित शहा आहेत म्हटल्यानंतर तटकरे वर्सेस गोगावले हा जो पालकमंत्री पदाचा वाद आहे, शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी, तो आज सुटण्याचे चिन्ह आहेत. कारण कालच्या भेटीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांसोबत जी चर्चा केली, त्या चर्चेच्या केंद्रस्थानी हा रायगडचा पालकमंत्री पदाचा मुद्दा होता, अशी माहिती सूत्रांकडून आता आपल्याला मिळतेय. अमित शहा आणि एकनाथ शिंदेमध्ये जी भेट झाली त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून अमित शहांची चर्चा केलेली आहे. आणि अमित शहा, विशेष म्हणजे आज अमित शहा सुनील तटकरे यांचं जे निवासस्थान आहे सुतारवाडीतलं, तिथे स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. रायगडचा जो कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा, रायगडावर अभिवादन करून ते स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या निवासस्थानी जाणार आहेत. आणि त्या निवासस्थानी जी भेट होईल तटकरे आणि अमित शहा आणि इतर नेत्यांमध्ये, तिथंच सुनील तटकरे आपल्या लेकीसाठी रायगडचं पालकमंत्री पद मागतील अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते. आणि अजितदादांनी काल एक सूतोवाच केलं होतं पुण्यात बोलताना की लवकरच हा तिढा जो आहे तो सुटेल, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागेल. आणि त्यानंतर जी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यात जी चर्चा झाली त्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरून देखील सविस्तर चर्चा झाली. इतरही मुद्दे या चर्चेमध्ये होते, पण केंद्रस्थानी होता तो रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा. आता आज दुपारी भेटीनंतर अमित शहा आणि इतर नेते आणि तटकरेंच्या घरी ज्यावेळेस निवासस्थानी भोजनासाठी जातील, त्या स्नेहभोजनात नेमकी कुठली चर्चा होते आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता तरी सुटतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी. आज संपूर्ण या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच.